बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला। आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही निर्णय घेतलेले आहेत। हे निर्णय ऐकल्यावर अक्षरशः अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे। घटना घडल्यावरच यांना कसं सुचतं अशा सुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। नक्की काय नियम आहेत ते पाहूयात। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाची तात्काळ बैठक घेतली। या बैठकीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रत्येक शाळांमध्ये सखी सावित्री समिती कार्यान्वित करण्याची सूचना देण्यात आली। हे आदेश देऊन ही समिती स्थापन झाली नसेल तर संबंधित ब्लॉक ऑफिसवर कारवाईचे आदेश दिले जातील असे केसरकर म्हणाले। पोस्को अंतर्गत ई-बॉक्स संकल्पना राबवण्यात येत आहे। त्यासोबत तक्रार पेटीही ठेवायला हवी। त्यातील तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी। अशा प्रकारच्या सूचना व नियम दिले जातील। या संदर्भात आजच अधिसूचना काढू असे केसरकर म्हणाले। राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन केली जाईल। शाळा पातळीवर याचे नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले। आता या तक्रार पेटी आणि ई-बॉक्स संकल्पना याचा काय उपयोग होईल अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। ही घटना घडून गेली आणि तुम्ही आता जागे होताय अशा सुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तर या शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।